चहा घ्या. सॉरी. अहो 9 वर्ष झाली बशा वापरायचं सोडलंय आपण. माझ्या लक्षात नाही आलं. सॉरी. असं त्याने कुठे पुसताय हो? काय वेगळेपण आहे तुमचा हा? शी. मी ऐक ना, मी जरा कामात आहे, तुझ्याशी नंतर बोलतो. तुझा मला काही लागलं नाही. माहितीये, सगळं माहितीये मला. 4 तास झाले एकाच जागेवर बसून आहात तुम्ही, अजिबात हललेले नात. डॉक्टरने काय सांगितलंय? अदनामधनं ब्रेक घ्यायला सांगितलंय ना तुम्हाला? हा बरोबर आहे, पण मी ना एका अतिशय महत्वाच्या शोधाच्या अंतिम टप्प्यात आहे. जरा थांब. माहितीये हो मला. तुम्ही आधी उठा. हा. उठा म्हटलं ना. उभे राहा. एक मिनिट थांब. अरे काय हात स्ट्रेच करा जरा. उभे राहा ना. 4 तास झाले एका जागेवर आहात, तिळभरी हल्लेला नाही आहात, जळमट लागलीये अंगाला. अरे अजून काही तास बसलात ना तर मुंग्या वारूळ बांधायला घेतील तुमच्या भोवती. काहीही बोलू नकोस आकाशगंगा. मी खगोलशास्त्रज्ञ आहे की नाही मग. आणि खगोलशास्त्रज्ञाचं कामच हे असतं, त्याच्या कामाचं स्वरूप हे तासनतास एका ठिकाणी बसून काम करणं असंच असतं. त्याचेच पैसे मिळतात. आणि तुला माहिती आहे का, जगातले सगळे मोठे लोक एका जागी बसून लाखो रुपये कमावतात, विचार समोर बसलेल्यांना. नाही, तुमचं म्हणणं बरोबर असं तरी हे काही 24 तास वगैरे बसलेले नसतात. हे प्रसाद ओक सर इतके रुबाबदार दिसतात, पण घरी तितकेच केविलवाणे असतात. त्यांची बायको आहे ना मंजिरी ताई, तिने भुवई वर करायच्यात सगळी कामं आवरतात ते. हा, तुमच्यासारखं नाहीये त्यांचं, विचारा. हा बरोबर आहे, माझ्यासारखं नाहीये, पण मी काम करू प्लीज. करा आता, काय करू, पण मध्ये मध्ये जरा एक्सरसाइज करा, उठून बसा ना. होय. भाजलं नाहीये ना? नाही भाजलंय. ठीक आहे. कोणाला बघ. नमस्कार मॅडम. ये आकाश गंगा आपणच का? हो मीच. पण माझं खरं नाव रसिका आहे. दोन्ही नावं चांगली आहेत. आपण हा तुमचं पार्सल आलंय. काय अहो ते साबण आणि उठणं मागवलं होतं ना दिवाळीसाठी, ते आलंय बहुतेक. हा थँक्यू. पाणी वगैरे देऊ तुम्हाला? नाही ताई, सर काय झालं? एक रिक्वेस्ट करू का? हा बोला ना, काय झालं? म्हणजे मी इथे बसून डबा खाल्ला तर चालेल का? म्हणजे बाहेर दुपार आहे ना, त्यामुळे खूप ऊन आहे. मग मी सूर्यावर जाऊन चादर घालू? काय तुमचं? सॉरी विनोद बुद्धी. सॉरी गंमत करताय. नाही म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की मी बाहेर प्रयत्न केले पण मला जागा मिळत नाही. मी जिन्यात बसलो होतो पण मला वॉचमॅन ओरडला आणि मला भूक लागली. म्हणजे मी 10 मिनिटात डबा संपवतो आणि जातो. मला इथे बसलो तरी चालेल, मी दारात बसतो. ऐका किती एक्सप्लेन कराल. ठीक आहे, हरकत नाहीये आम्हाला काही. या ना, या प्लीज. या इथे बसा जेवायला या. त्यांना बघ काय हवं नको ते. हो. तुम्हाला पाणी लागेल ना? मी पाणी घेऊन येतो. चहा आणते, पण गरम असतानाच प्यायचा, थंड व्हायचा. आणि काय झालं? माझी बायकोने 1 नंबरची वेंधळी आहे हो. काय झालं? तिने डबा दिला पण भाजी नाही दिली, विसरली ती. अगं बाई, असू दे, मी खाली जाऊन वडापाव खातो. नाही अहो होतं असं बायकांचं. एवढं काय त्यात? मी सकाळीच भाजी केली, मी आणते तुम्हाला. बसा भाजी आणते. चालेल. अरे बापरे, काय झालं? एक मिनिट रसिका, काय झालं? काय झालं? काय करू मी माझ्या बायकोचं? काय झालं? भाजी नाही दिली, पोळ्या पण नाही दिल्या. जाऊ दे, मी खाली जाऊन भाजी पाव खाऊन येतो. अहो नाही एवढं काय, पोळी भाजी दोन्ही आहे घरी. आता आलाच तर बसा ना, जेवून जा. मी वाढते तुम्हाला, आणतेच. ऐक ना, हा जवळजवळ पाहुणाच आला आता. माझी काही हरकत नाही, पण आता म्हणतोय पोळी नाही, मग अशी म्हणाले भाजी नाही, थोड्या वेळाने म्हणाल मला बायकोच नाही. बघ त्याचं काय. हरकत नाही, तुम्ही बसा दादा, मी लगेच घेऊन येते. निवांत बसा. नाही व्यवस्थित, काही काळजी करू नका, तुम्ही बसा. हे टेबल घ्यावं होतं तुम्हाला डबा खाण्यासाठी. हे घ्या, हे आरामशीर बसा, काही टेन्शन नाही. बसा. दादा, ती तोफ कसली आहे? अरे तोफ नाहीये ती, दुर्बीण आहे ती, दुर्बीण. अच्छा. जंगलातले प्राणी असतात दुर्बीण जातीचे ते. खरे ते दुर्मिळ जातीचे असतात. दुर्मिळ असा शब्द आहे. ही दुर्बीण आणि दुर्मिळ वेगळे शब्द आहेत ना. हे जे उपकरण आहे ते लांबची गोष्ट जवळ दाखवतं. अच्छा. लांबची गोष्ट जवळ दाखवतं. आणि जवळची गोष्ट लांब दिसायची असेल तर बायकोशी भांडा, जवळची बायको पटकन लांब.
माझी 2 वैशिष्ट्य आहेत. काय? मी खगोलशास्त्रज्ञ आहे आणि विनोद बुद्धी. नाही पण विनोद बुद्धी वैशिष्ट्य वाटत नाही, दोष वाटत. काय विनोद केलाय ह्यांनी आता? नाही काही नाही केला का तू जेव्हा तुम्ही जेव्हा अजिबात संकोच वगैरे करू नका, काही लागलं तर मागा. साहेब नक्की काम काय करतात? मी सांगतो काय आहे, मी खगोलशास्त्रज्ञ आहे. म्हणजे नाही कळलं ना? हे असंच होतं हो, यांचं नाही काय करतात कुणालाच कळत नाही. मला तर किती जण विचारतात तुमचे मिस्टर काय करतात, आता त्यांना काय सांगणार, रात्रभर वर बघत बसतात. कसं वाटतं ते, इतकी लाज वाटते म्हणून सांगू तुम्हाला. लाज वाटण्यासारखं काय? नाही येतं काय? खगोलशास्त्र, अरे खगोलशास्त्रज्ञ आहे रे मी. माहिती. आयऱ्या गायऱ्याचं काम नाही खगोलशास्त्रज्ञ होणं. 1% निकाल लागतो, त्यात माझा नंबर लागलाय. किती मोठी गोष्ट आहे ही. फायदा काय? फायदा काय सांगा ना. घरातला मिक्सर दुरुस्त करता येतो तुम्हाला? मिक्सरचं काय मध्ये काय मध्ये म्हणजे 3 दिवस झाले मिक्सर बंद आहे आपला. मी तुमच्या मागे लागले मिक्सर दुरुस्त करून द्या म्हणून. आता वाटण करायचं, मला कसं करायचं मी? अरे एवढं काय, शेजारच्या सुर्वे काकूंचा त्यांचाच आणलेला मिक्सर आहे. त्यांचं आणलाय. दर 2 दिवसांनी त्यांच्याकडे मागायला जायला लागतं मिक्सर द्या म्हणून. शेवटी त्याच म्हणाल्या, "ए बाई रसिका, हा मिक्सर ना एकदाचा तुझ्याकडेच ठेव, मला कधी तरी लागतो, मीच येत जाईन मागायला." आई शपथ, मला वाटलं खरंच कोणतरी आलं. मोठा तुला वेगळं वाटलं. आता मला सांगा भाऊजी, दुसऱ्यांचा मिक्सर आणलाय, तो बंद पडलाय, तो दुरुस्त करायला नको का आपण? नाही पण भाऊ तुम्हाला मिक्सर दुरुस्त करता येत नाही? नाही येत काय त्यात एवढं? आय कांट बिलीव्ह इट. बिलीव्ह इट म्हणजे एवढं काय झालं? मिक्सर येत नाही एवढं फार सिरियस आहे भाऊ, तुम्हाला कळते काय? वहिनी तुम्ही जा मिक्सर घेऊन या, मी दुरुस्त करून देतो. आणा. भाऊजी म्हणजे तुम्हाला मिक्सर रिपेअर करता येतो? अहो माझं तर म्हणणं हेच आहे की ज्या माणसाला मिक्सर दुरुस्त करता येत नाही त्याच्या जगण्याला अर्थच नाही. थू. अगदी खरं. काय अगदी इनडिरेक्टली मला तू बोलतोय तो. हे बघा, वधू परीक्षा कशी असते हा. तशी ना नवऱ्या मुलाची मिक्सर दुरुस्त करता येतो का म्हणून वर परीक्षा घेतली पाहिजे. पटलंय मला, या मताचं आहे 100% पटलंय. हे तर व्हायलाच हवं. ऐक ना, काय पटलंय वाढीव तुम्ही बोलतोय गप्प उगाच. बसा. अरे काय मला मिक्सर आणू द्या. अरे काय ए बाबा काय मिक्सरचं काय एवढं? नाही येत एखाद्याला मिक्सर रिपेअर करता तर लोक चिडवणार आहेत त्याला. अरे तो बघ मिक्सर रिपेअर नाही करता येणारा माणूस, असं करणार आहेत, चिडवणार आहेत लोक. मग कशाला उगाच? नाही चिडवलं नसलं ना तरी मला तर वाटतं चिडवायलाच पाहिजे, कारण हे पाप आहे. साधं मिक्सर रिपेअर करायला येत नाही. मिक्सरचं काय एवढं? एक मिनिट. हे बस. सर रिपेअर करतोय. काही लागेल का त्याला स्क्रू? नाही काय लागत ना. म्हणजे लावून बघा तर चालू झाला. इतकं झालं असेल. अहो बघा तर जाऊन झाला तो चालू. बाई, बघते लगेच. तू मिक्सर रिपेअर करायला घेतला होता का शिस्त लावायला घेतला होता? मी चापट्या का मारल्या तू मिक्सरला? सांगतो कसं आहे भाऊ, तिच्या आतमध्ये ना एखादी वायर आहे हा. ना त्याची सटकलेली असते, लूज झालेली असते. हा. 2-3 चपट्या मारल्या ना किती बरोबर जागेवर येते. हो तसंच झालं असेल बहुतेक. झाला हो सुरू. मग काय तुम्हाला म्हटलं- टॅलेंट आहे हो भाऊजी तुमच्या हातामध्ये, खरंच. कसे आभार मानून कळतच नाही. आता बोलूच देऊ नका तुम्ही नाही, मला. नाही. ऐका, हे श्रीखंड खा. एक मिनिट, श्रीखंड द्यायची काय गरज आहे? अहो एवढं मोठं काम केलं त्यांनी माझं, द्या ना काय श्रीखंड. एवढं मोठं काम नाही, श्रीखंड द्यायची गरज नाहीये त्याला. नाही पण मी कशा 2-3 चापट्या मारल्या. तुम्हाला सांगतो भाऊ, संसारात पण ना अशा छोट्या छोट्या युक्त्या वापरल्या ना की मोठमोठ्या गोष्टी सुटतात. जेव 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 का गपरा. कसे छोट्या छोट्या वागताय हो युक्त्या, तुम्ही मोठं मोठं. त्यांच्याशी, कसं वागताय? नाही पण तुम्हाला मी सांगू का भाऊ, काय दुर्बिणीचा नाच सोडून द्या. का? आमच्याकडे ना आम्ही एका पोराला खूप मारला होता. दुर्बिणीतनं समोरच्या बिल्डिंग मधल्या बायका नाही बघत मी. येणार का रे? हा? शनीवरती कुठली बाई उभी आहे हे बघणार आहे मी. तारे बघतो, ग्रह बघतो. माहितीये का काय असतं ते? तू इकडे रे, काय? समोर ये. तुला माझा कामाचा आढावा देतो. अहो कसं मला सांग, ग्रॅव्हिटी माहितीये? माहितीये काय सांग? चिकन ग्रॅव्हिटी, फिश ग्रॅव्हिटी. वागू? चिकन ग्रेव्ही. अरे ग्रॅव्हिटी रे, गुरुत्वाकर्षण. मरू दे. मध्ये निघून. मी श्रीखंड संपव का फक्त? नाही आता तुम्ही ला. ग्रहण म्हणजे काय? ग्रहण म्हणजे ये इकडे. तू चंद्र, मी पृथ्वी, ही सूर्य. आमच्या दोघांच्या मध्ये तू आला. काय घडलं? विवाहबाह्य संबंध. नाही माहिती मेला. त्यांना काही नाही माहिती. हा? कशाला जबरदस्ती करताय? तुला हे ग्रॅव्हिटी, ग्रहण सारखे साधे साधे शब्द माहित नाहीयेत. तुला माझा अभ्यास कळणार आहे.
अरे शनीच्या कडांचा अभ्यास करतोय मी, शनीच्या माहितीये. कडांचा. माहितीये त्या शनीच्या कडांचा अभ्यास करण्यापेक्षा बाथरूमची कडी तुटली आहे त्याचं बघा काहीतरी. त्याच्यामध्ये शनीचा कडांचा बाथरूमची कडी तुटली आहे. मग साहेब बाहेरच्या जगाचा नाद सोडा, नाही तर बाथरूमची कडी दुरुस्त नाही केलीत ना तर बाहेरचं जग आत डोगावून बघेल, तुमचं जग उघडं पडेल. म्हणजे समजा उद्या मी परत कधीतरी आलो हा. आणि तुमची बाथरूमला कडी नसेल आणि तुम्ही आतमध्ये असाल तर मी काय बघायचं? शनीची कडा. अरे काय बोलतो हा? आणि तू कशाला येशील रे माझ्या घरात? कशाला येशील? उगाच हे आणि ते बोलतो. का नाही येऊ शकत? ताई म्हणालेत ना ते मला, ते कधी येऊ शकतात? ऐका मी एक सुचवू का? काय इकडे या, बसा तुम्ही. हे होत राहील, या या. काय तुम्ही आहे ना हे सगळं सोडा. काय सोडू? हे खगोल वगैरे सोडा. खगोल वगैरे सोडू? हा, सोडून द्या. काय धरू काय मग? तुम्हाला बाईक येते? नाही येत. आमच्या साहेबांना सांगून तुम्हाला डिलिव्हरीचा जॉब दिला असता ना. मी डिलिव्हरी करू? हा, चांगला जॉब आहे. डिलिव्हरी करू मी. इथे मी खगोलशास्त्राचा अभ्यास करतो. काय होत आहे? मिक्सर दुरुस्त करता येतोय? अरे मिक्सरचं काय ऐका, रे? बसा तुम्ही. चिडचिड होते तुमची. अरे ऐका. मग होणार ना. मी बाईक येत नाही, हरकत नाही. एक काम करा. काय? 5 चॉकलेटचं ना एक पाकिट करायचं असतं मेणबत्तीवरती, असं ते बंद करायचं पॅकेट आणि विकायचं. दिवसाला 100 1000 रुपये मिळतात. अरे, सोपं सूर्यावर आहे. नाही, सूर्यावर 2 हेलियमच्या मध्ये टाकीन. कसला जाळेल माहितीये? डोकं फिरवतो माझं. अरे मी खगोलशास्त्रज्ञ आहे रे, मला काय करायला सांगतो हा? ते सोपं सांगतात ना तुम्हाला. हा. हे किती सोपं आहे असं काही किती- सोपं नाही का बरा? हे बघा, हे जमणार नसेल ना तर टिकल्या पडायचं काम करता का? टिकल्या पाडू. हा, इथे टिकल्यांसारखे इथून दिसणारे तारे बघतो रोज मी, त्यांचा अभ्यास करतो, निरीक्षण करतो. तुम्हाला टिकल्या पाडायला लावशील? अरे तुझ्या ना 7 पिढ्यांना जमणार नाही इतकं कठीण काम करतो रे मी. अपयशी माणसांचा हा गुणधर्मच आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी आपण काहीतरी वेगळं आणि मोठं करतो असं सांगत फिरतात. निघ. मी तुडवायच्या आत निघ. ऐका, भाऊजी हे बघा भाऊजी, ताई, जेवण मला कळलंय. पूर्ण करून नाही द्या. नाही, ऐका जेवण तुम्ही, पूर्ण- या सगळ्या प्रॉब्लेमचं ना मला मूळ कळलंय. काय? तुम्ही आहे ना ही दुर्बीण घरातून बाहेर काढा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. येडाय का रे बाबा? हे मी तुमच्यासाठी ती घेऊन जातो दुर्बीण बाहेर. हा? नाही, ए, गप्रे. हे बघा, मी या घरचं मीठ खाल्लंय. नाही, ए, थांबा ए, तुम्ही. तू येडाय काय? अरे लाखो रुपयाची दुर्बीण आहे माझी. जरा. काय? थांबा. लाखो रुपयाची दुर्बीण आहे. स्किट संपल्यावर बघा सेटिंग वाले कशी नेतात. पवन आमंधर. नाही मला पटते त्या दुर्बिणीमुळेच होत अरे माझे- ए! तुम्ही जरा तिथे बस. अरे चला दुर्बीण आहे. दुर्बीण दादा, सोड. घेऊन जा.